या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याच होतकरू खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळत आहे। स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अमोल पाटील जे अध्यक्ष आहेत ते स्वतः कांगामध्ये MP युनियनचं प्रतिनिधित्व करत आहेत। व्हॅल्युएबल स्पोर्ट्सचं सुद्धा प्रतिनिधित्व ते करत होते। तर ह्यामधीलच खेळाडू वसईतील, पालघरमधील, चिंचणी इथून त्यांनी खेळाडू जे ह्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना घेऊन ते मुंबईला त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं आणि बरेच खेळाडू आता या निमित्ताने मुंबईला खेळत आहेत। तुम्हाला सर्वांना माहिती असेल आयुष म्हात्रे जो आताच चेन्नई संघामध्ये सामील झाला आहे, मुंबई रणजी संघातून तो खेळलेला आहे, शेष भारत संघातून तो खेळला आहे आणि अवघ्या 17 वर्षी अंडर-19 इंडिया टीममधून तो खेळलेला आहे। असा आपल्याच परिसरातील आयुष म्हात्रे हा चेन्नईमध्ये तो निश्चितच आम्हाला वसईकरांना त्याचा स्वार्थ अभिमान आहे। स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही त्याला हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच आपल्या समाजातील आणि SK स्पोर्ट्समधूनच खेळणारा आयुष वर्तक हा मात्र दिनेश लाड यांच्याकडेच प्रशिक्षित झालेला आहे। स्वामी विवेकानंद स्कूल या स्कूलमध्ये तो खेळत होता आणि तेव्हा सरांचं त्याला मार्गदर्शन लाभलं होतं आणि या लेवलला तो गेलेला आहे। तर स्पोर्ट्स क्लबच्या इतर दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही सर्वांना सहभागी करून घेत असतो। अशा स्पोर्ट्स क्लबची वाटचाल चालू आहे। जास्त मी काही इथे प्रस्तावना करत नाही, बक्षीस समारोह आता सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत सर्वजण ओळखत असतील, दिनेश लाड हे प्रशिक्षक म्हणून आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यांची थोडक्यात मी ओळख करून देतो। आपल्या आत्ताच्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ह्याचे त्यांचे ते प्रशिक्षक आहेत आणि आपल्या पालघर पट्ट्यातील शार्दुल ठाकूर याचे सुद्धा ते प्रशिक्षक आहेत। हे दोन्ही खेळाडू आज भारतीय संघामध्ये आणि IPL मध्ये नाव कमवत आहेत। अशा परत त्यांचा मुलगा सिद्धेश लाड हा स्वतः मुंबई रणजीपट्टू आहे, खेळत आहे मुंबई संघातून। असे लाड सरांनी असे भरपूर क्रिकेटपटू बनवलेले आहेत। नावं घेतलं तर भरपूर ती नावं येतील। स्वतः ते एक त्यांचे फाउंडेशनतर्फे अकॅडमी चालू करून होतकरू खेळाडूंना ते तयार करत आहेत। तसेच स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये त्यांनी 26 वर्ष ते प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांना या त्यांच्या कामगिरीबद्दल द्रोणाचार्य पुरस्काराने पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित केलेले आहे। असे दिनेश लाड साहेब वेळात वेळ काढून आणि आपल्या हार्दिक पाटील यांनी त्यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून ते आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांचा बहुमूल्याचा वेळ देऊन इकडे उपस्थित राहिलेत। त्याबद्दल आम्ही स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे आभारी आहोत। त्यांना मी सन्मानित करण्याची विनंती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अमोल पाटील यांना करतोय। त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। उपस्थित व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्याची गुच्छ तुम्ही सन्मानित करण्यात विनंती करतोय। मी सर्वप्रथम राज ठाकूर यांना गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय। अमोल पाटील अध्यक्ष यांना विनंती करतोय। मी पुष्कराज वर्तक यांना सन्मानित करण्याची विनंती विराग वर्तक यांना करतोय गुच्छ देऊन। अरे काय रे पुढे ते उभे राहा ना। संजोत वर्तक यांना विनंती करतोय, त्यांनी हार्दिक पाटील यांना गुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे। तुषार राऊत यांना विनंती करतोय, त्यांनी रोहन ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे। मी प्रतीक वर्तक यांना विनंती करतोय, त्यांनी
चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. आपल्या समाजातील काही तरुण मुलं आहेत किंवा मुली आहेत, ह्यासुद्धा फक्त क्रिकेट एक नाही गेम, तर दुसऱ्या गेममध्ये सुद्धा ते चांगली कामगिरी करत आहेत. आज आम्ही असेच जे खेळाडू आहेत त्यांना इथे विशेष प्रावीण्य म्हणून ते आम्ही त्यांना सन्मानित करणार आहेत. प्रथम आहेत आपले हर्षित नमिता अंकुश घरत, स्पीड स्केटिंग याच्यामध्ये ते महाराष्ट्र राज्य चॅम्पियन 2016, 2019 रौप्य पदक, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड 2016 त्यांची रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. RGO राष्ट्रीय रौप्य पदक, TSA ओपन स्पीड स्केटिंग मुंबई 2019 सुवर्ण पदक, बेलारूस अंडर-17 200 मीटर रौप्य पदक, अंडर-17 1000 मीटर चौथा क्रमांक, SGFI गोल्ड स्पर्धा दिल्ली 2025 त्यांचा सहभाग होता. मी आपले प्रमुख पाहुणे दिनेश लाड सरांना सांगतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. तसे दीप दर्पण वर्तक सायकलिंगमध्ये DSO सायकलिंग स्पर्धा पालघर प्रथम क्रमांक, डिव्हिजनल सायकलिंग स्पर्धा मुंबई प्रथम क्रमांक, महाराष्ट्र स्टेट सायकलिंग नागपूर 5वा क्रमांक, डिव्हिजनल मॉडल पेट्रोलॉन मुंबई 8वा क्रमांक. त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी आर्यनमॅन हार्दिक पाटील यांना करतो. दर्श नंदी चौधरी स्विमिंग USI फेडरेशन स्पर्धा दिल्ली 50 मीटर गोल्ड, USFI तिसरी नॅशनल पुणे कांस्य पदक, USAI 6 नॅशनल स्पर्धा उत्तराखंड कांस्य पदक अशी त्यांनी कामगिरी केली आहे. मी राज ठाकूर यांना विनंती करतो त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच आपण स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या इमर्जिंग प्लेयर आमचे वसईतीलच नामांकित क्रिकेटपटू केदार हुर्दुईकर उर्फ आम्ही त्याला पाऊ म्हणायचे, त्यांच्या स्मरणार्थ आपण हा देत आहेत. तर या स्पर्धेमध्ये खेळलेला दैवत अजय कवळी क्रिकेट वय वर्ष 12 वर्ष डावखुरा गोलंदाज स्वामी विवेका स्कूलमध्ये दिनेश लाड सरांच्याच हाताखाली प्रशिक्षण घेत आहे आणि गाईडशील्ड अंडर-14 स्पर्धा तो खेळत आहे. असा हा दैवत अजय कवळी यांना मी रोहन ठाकूर यांना विनंती करतोय की त्याला सन्मानित करायचं आहे. लाड सरांच्या हस्ते त्यांना मला वाटतं सन्मानित केलेला आणि रोहन ठाकूर आणि लाड सर त्याला सन्मानित करतील. दैवत अजय कवळी सगळ्यात लहान खेळाडू या स्पर्धेतील उत्कृष्ट अशी त्यांनी डावखुरी गोलंदाजी केलेली होती. 3 बळीसुद्धा त्यांनी मिळवलेले होते त्यांच्या गोलंदाजीवर. पुढच्या वाटचालीसाठी त्याला स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडे आज आपण क्रिकेट खेळलो, 3 दिवस क्रिकेट खेळत होतो, सतत क्रिकेट खेळत असतो. आज सर स्वतः आपले सामने पाहायला इकडे आले होते आणि रोहित शर्मासारखा खेळाडू ज्याला कुठेही चेंडू टाका तो सीमा पार करणारा असा खेळाडू ज्यांनी घडवला आहे ते दिनेश लाड सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय मार्गदर्शनपद आपण इथे 2 शब्द बोलावे. नमस्कार. खरं भाषण म्हटल्यावर मला थोडा घाम फुटतो. मी इंटरव्ह्यू चांगले देऊ शकतो पण भाषण जमत नाही. पण
मी आज मॅच बघताना खूप आवडलं. काही एक मगाशी सुरुवातीला मी एकाने कव्हरमध्ये जो कॅच घेतला अतिशय सुंदर. तुमच्या अगेन्स्ट मला वाटते मॅच चालू होत होती. इवन जे आता सेकंड बॅटिंग केले ते चौधरी म्हणून ज्या मुलांनी पहिली ओव्हर टाकली खूप सुंदर. मला असं कळलं की तो टेनिसमध्ये जास्त इंटरेस्ट घेतो आहे, पण त्या मुलाने जर लेदर बॉलमध्ये इंटरेस्ट घेतला तर तो चांगलं क्रिकेट पुढे खेळू शकतो असं मला वाटते. तर त्यांनी चौधरी आहे का कुठे इकडे ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती? लेफ्ट आर्म पेस बॉलर. तू लेदर बॉलमध्ये जास्त इंटरेस्ट घे, कदाचित पुढे चांगलं क्रिकेट खेळू शकतोस. त्याला सर एमबी रजिस्टर केलं आहे पण येत नाही, टेनिस खेळतात. चुकीचं करतोयस तू. कारण मी तुझी पहिली ओव्हर बघितली, खूप सुंदर टाकलीस बॉलिंग. भले तुला 2 बाउंड्राज केल्या त्याच्यात, पण तू लेदर बॉलमध्ये चांगलं करू शकतोस हेच मी तुला सांगेन. तोच मी ॲडवाईस करेन तुला. आता डिसाईड तुला करायचं आहे, पण तू लेदर बॉलकडे जा. कारण तुम्हाला माहीतच असेल की शार्दूलला ज्यावेळेस मी बघितलं होतं आमच्या शाळेच्या अगेन्स्ट मॅच खेळताना, एकच मॅच मी खेळताना त्याला बघितलं, त्यावेळेस तो 15 वर्षाचा होता. आणि 15 वर्षाचा मला मुंबईतला सगळ्यात वेगवान गोलंदाज वाटला होता. त्यावेळेस मी शार्दूलचे नेमके वडील आले होते तिथे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ह्याला मुंबईमध्ये पाठवा, मुंबईत गेला तर हा खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतो, हायेस्ट लेवल टॉप लेवलचं क्रिकेट. ना मी इंडिया बोललो नव्हतो, पण टॉप लेवलचं. पण ते म्हणाले की तुमच्या शाळेमध्ये यायचं म्हणजे 3 तास येणं, 3 तास जाणं, 6 तास प्लस 10वीत गेला आहे. 10वीत गेल्यामुळे आम्हाला एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे. पण मला माहीत नाही मला काय वाटलं होतं, मी त्यांच्या मागेच लागलो. जवळजवळ त्यांना 22 फोन कॉल केले, पण शेवटी त्यांचं एकच उत्तर असायचं, सर 10वी आहे, 6 तास ट्रॅव्हलिंग आहे. पण एके दिवशी मी असंच घरी बसता बसता मिसेसशी घाबरत बोललो की अगं एका मुलाला घरी ठेवायचं आहे. मिसेसनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि नाही तुमचं घर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शार्दूल मुंबईत आले आणि या देशासाठी खेळला. मला स्वतःला तर अभिमान वाटतो की जे डिसिजन मी त्यावेळेस घेतलं नसतं तर आज शार्दूल असा टेनिस क्रिकेट खेळत असता पालघरमध्ये आणि असाच झाला असता तो. म्हणून मी तुला म्हणतो आहे की ज्या पद्धतीने तू बॉलिंग टाकलेली आहेस, तू जर लेदर बॉलमध्ये इंटरेस्ट घेतला तर कदाचित तू पुढे जाऊन MPLला पण येऊ शकतो, पुढे IPL पण खेळू शकतोस. ॲक्च्युली खरं क्रिकेट मला माहिती आहे की खरं क्रिकेट तुमच्या बाजूला जास्त आहे. पण तिकडे आता पंकज ठाकूर मी त्यांना सांगू शकतो की त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. इथे खूप क्रिकेटर्सना चांगले मदत करत आहेत की त्यांना सांगेन की असे काही टॅलेंट तुम्ही शोधा आणि त्या टॅलेंटला तुम्ही वेगळी प्रॅक्टिस द्या. किती वय आहे तुझं? 25 वय. अजून तू 1-2 वर्षात काही करू शकतोस. तर तुला ह्या सरांनी सांगितलं तू लेदर बॉलला जा, तू टेनिस बॉल क्रिकेट बंद कर. टेनिस बॉलला फ्युचर नाही, तुला 1-2 लाख मिळू शकतात, पण जर लेदर बॉलला गेलास तर कदाचित चांगलं पण होऊ शकेल तुझं. त्याच्याकरता तू लेदर बॉल क्रिकेट खेळ असंच म्हणेन. पुन्हा मला इकडे बोलवलं, भाषण करता येत नाही मला जास्त, पण तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. आता दैवत ज्यावेळेस मी त्याला बघितलं, त्याचा भाऊ माझ्याकडे घेऊन आलेला आणि त्यावेळेसच मी त्याला म्हटलं की ह्या मुलाला मी दत्तक घेतो आहे. ह्या मुलाला मी दत्तक घेतलं आहे. ॲज शाळेचं सगळं शिक्षण मीच करतो आहे. त्याला फ्रीशिप म्हणजे मी स्वतः त्याची फी भरतो आहे. आणि हा मुलगा पुढे जर फोकस राहिला तर डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या 10 वर्षामध्ये तो टॉप लेवलचं क्रिकेट खेळताना, मी आता त्याला शाश्वत देत नाही, पण फोकस राहिला आणि त्याच्या पॅरेंटनी जर पेशन्स ठेवले, कारण तो आता खूप लहान आहे, काय पॅरेंटच्या अपेक्षा पण खूप वाढलेल्या असतील त्याच्याबद्दल, त्यांनी पेशन्स ठेवले तर हा मुलगा डेफिनेटली सुरुवातीला मुंबईचे रणजी ट्रॉफी खेळताना तुम्हाला दिसते. एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. पण फोकस राहिला तरच, कारण आता त्याला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे त्याच्यामुळे तो कदाचित तो हवेत पण असेल असं मला वाटतं. कुठे आहे? हवेत राहायचं नाही आहे, लक्षात ठेव. हां, जमिनीवर आपल्याला राहायचं आहे. मग पुन्हा एकदा इकडे बोलवलं, मला एवढी मोठं माझा सन्मान घ्या, त्याबद्दल मी तुमच्या समाजाचा फार आभारी आहे. आणि तुमच्यापैकी जर तुम्हाला वाटत असेल इथल्या काही कोचेस नाही कोणाला, एखादी लहान मुलं म्हणजे एक 8 आणि 9 वर्षे ते 10 वर्ष मुलांना मी सिलेक्ट करतो, जी मुलं माझ्या शाळेमध्ये खेळतात आणि पुढे जाऊन ते जाईल. कारण माझ्या शाळेची माझ्यामुळे केलेली नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणाले घडवलेलं आहे, मी कोणालाही घडवलेलं नाही आहे. ते स्वतः घडले गेलेले आहेत, कारण त्यांच्याकडे टॅलेंट होतं त्यामुळे ते घडले गेलेले आहेत. मी फक्त त्यांना गाईड केलं आहे. कोच हा फक्त गाईड करू शकतो, कोच घडवू शकत नाही. त्याच्यामुळे मी रोहित शर्माचा कोच आहे, शार्दूलचा कोच आहे, ह्याच्याकरता मी त्यांना घडवलेलं नाही आहे. त्यांच्या टॅलेंटमुळे ते घडले, त्यांनी फोकस राहिल्यामुळे ते घडले गेलेले आहेत. आणि आज जे मला जे अवॉर्ड मिळालं आहे ते निव्वळ त्यांच्या परफॉर्मन्समुळे मला अवॉर्ड मिळालेलं आहे. नाही त्यांनी जर परफॉर्मन्स केला तर आज मी द्रोणाचार्य झालो नसतो.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्वतःला एक मोठा अभिमान वाटतो की 1990 साली माझ्या गुरुनं, ज्यांच्याकडे माझं क्रिकेट चालू झालं, लेट रमाकांत दासेकर सर, ज्यांनी अगणित क्रिकेटर्स दिले देशाला, त्या गुरुना 1990 साली द्रोणाचार्य, त्याच्यानंतर 32 वर्षांनी मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा द्रोणाचार्य झालो. म्हणजे एका द्रोणाचार्याने एक द्रोणाचार्य घडवल्यासारखं झाल्यासारखं मी म्हणेन. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे काल मला छत्रपती बेस्ट कोचचं अवॉर्ड पण मिळालं महाराष्ट्र सरकारतर्फे. असंच माझ्याकडनं चांगलं कार्य होऊन दे असं मी देवापुढे प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले रोखठोक विचार आणि जे मार्गदर्शन आपण केलं तर बहुमूल्याचं मार्गदर्शन आहे. निश्चितच ह्यापुढे सुद्धा तुम्ही सहकार्य करत राहतीलच. आणि आपल्या इथल्या सगळ्या तरुणांना संधी आहे. काही अडलं तरी सरांनी इथे आपल्याला आश्वासन दिले, तुम्ही कधी पण या, तुमचं टॅलेंट बघून तुम्हाला पुढे जाण्याची संधी ते आपल्याला मिळवून देतील. धन्यवाद सर. आता आपण प्रत्यक्ष पारितोषिकासाठी जाऊया. आपण 3 दिवस इथे स्पर्धा खेळलो. 10-10 षटकांचे सामने होते. सामने जवळजवळ 25 सामने झाले या दोन्ही मैदानावर. पण सामने जर आपण खेळवत असतो, पण सामने चांगले होण्यासाठी त्यासाठी पिचेससुद्धा चांगली लागतात. आणि हे पिचेसची कामं, ही जबाबदारी रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली, हा शिवामाळी, याला सन्मानित करण्यासाठी मी शिवामाळी यांना विनंती करतोय. आपण व्यासपीठावर यायचं आहे, त्यांना मी सन्मानित करण्याची. शिवामाळी जरा याच्या आपल्या कामामध्ये बिझी आहेत. त्याच्यानंतर आलेला आहे शिवामाळी, आलेला आहे. मनीष राऊत, भावेश घरत आणि रजनीकांत राऊत, आपण व्यासपीठावर यायचं आहे. शिवामाळी, मी रोहन ठाकूर यांना विनंती करतोय, शिवामाळी यांना सन्मानित करायचं आहे. रोहन ठाकूर, आपण शिवामाळी यांना सन्मानित करायचं आहे. सामने म्हटले तर अटीतटीच होतात आणि त्याचं अपडेट लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. ते काम आपल्या स्कोररने केलेलं आहे. म्हणजे यूट्यूबवर सुद्धा आपण अपडेट, क्लिक युरोवर आपण सामन्याचं अपडेट सगळं बघत होतं. त्या स्कोररला सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अमोल पाटील यांना करतो. स्कोरर ही स्पर्धा आपण लाईव्ह केली होती यूट्यूबवर आणि त्यासाठी सर्वांना जी सुंदर समालोचन ऐकण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, ते समालोचक यशवंत ठाकूर यांना सन्मानित करण्याची मी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अमोल पाटील यांना करतो. तसंच मंथन घरत, समालोचक मंथन घरत यांना सुद्धा सन्मानित करायला अमोल पाटील यांना सांगतो. स्पर्धा म्हटली का चुरस निर्माण होते आणि प्रत्येक संघाला जिंकायचं असतं. परंतु हे काम करायचं जे कठीण काम असतं ते पंचगिरीचं काम असतं. आमची 12 वर्ष या स्पर्धेला झाली. 12 वर्षाचे पंच आम्हाला लाभलेले आहेत. त्याचे गावड सर आणि संदीप गावड सर आणि त्यांचे सहकारी हे सतत 12 वर्ष या स्पर्धेसाठी आपली स्पर्धा समजून किती वेळ झाला तरी कुठलीही ते आम्हाला तक्रार न करता पंचरी करता दिनेश गावड सर आणि त्यांचे सहकारी यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांनी सन्मानित करण्याची विनंती मी त्यांना राज ठाकूर यांना करतो. गावड सर.
सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही मॅचमध्ये जागृत माहीम संघाचा जागृत हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. तर त्याला सन्मानित करण्याची विनंती मी हार्दिक पाटील यांना करतोय. जागृत यांना दोन्ही मॅन ऑफ द मॅच त्यालाच मिळालेले आहेत. हार्दिक पाटील त्यांना सेमीफायनल आणि फायनल. जागृत आपण व्यासपीठावर यायचं आहे. माहीम संघ जागृत आपण थांबायचं आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आपण ठरलेले आहेत. मी राज ठाकूर यांना विनंती करतो त्यांना पारितोषिक द्यायचं आहे. जागृत यांना नाही त्याला प्राइस द्यायचे पैसे तर उत्कृष्ट गोलंदाज वैभव वर्तक यांना सन्मानित करण्याची विनंती मी पुष्कराज वर्तक यांना करतो. या स्पर्धेचा मालिकावीर साहिल चौधरी यांना सन्मानित करण्याची विनंती मी आर्यनमॅन हार्दिक पाटील यांना करतो. साहिल चौधरी यांना सन्मानित करण्याची विनंती मी हार्दिक पाटील यांना करतो. आर्यनमॅन हार्दिक पाटील आपण सन्मानित करायचं आहे साहिल चौधरी यांना. आता येणाऱ्या 26-27 तारखेला मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने कैलासवासी सतीश नाना वर्तक यांच्या स्मरणार्थ इथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की स्पर्धेमध्ये 5 खेळाडू हे वसई तालुका व्यतिरिक्त आपण खेळवतो आणि त्याच्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्र रणजी खेळलेले आहेत, सौराष्ट्र रणजी खेळलेले आहेत, मुंबई रणजी खेळलेले खेळाडू म्हणजे एवन शिवम दुबे हा सुद्धा इथे खेळून गेलेला आहे. 3-4 वर्ष इथे खेळून गेलेला शिवम दुबे आहे. असे खेळाडू जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ह्या स्पर्धा येणाऱ्या शनिवार रविवार 26-27 तारखेला होणार आहेत. जसे या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवली तशी त्या स्पर्धेला सुद्धा उपस्थिती दाखवा अशी मी आम्हाला या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विनंती करतो. तर आता आपण प्रत्यक्ष जो या सामन्यामध्ये 2025 सोमेश्वर क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित पर्व 12वे उपविजेता संघ ठरलेला आहे मथाणे संघ. मी सर्व मान्यवरांना त्यांना बक्षीस देण्यासाठी उभं राहण्यासाठी तो आपले प्रमुख पाहुणे दिनेश लाड यांच्या हस्ते सर्वांनी उभं राहायचं आहे त्यांना बक्षीस देण्यासाठी. मथाणे संघ उपविजेता संघ मथाणे संघ व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांनी आलं तरी चालेल. मथाणे संघ सर्वांनी यायचं आहे.
हे द्वितीय पारितोषिक हे आपल्याला सलग 12 वर्ष सुदेश चौधरी यांच्यातर्फे दिलं जातं. फायनल चषक घेण्याच्या आधी तनिष आणि कैवल्य यांच्यासाठी खास पारितोषिक आलेलं आहे परेश मामाकडून, म्हणजे परेश ठाकूर यांच्याकडून. त्यांच्या विशेष चांगल्या खेळानिमित्त त्यांना प्राईज आलेलं आहे. पहिलं त्यांनी ते प्राईज घ्यायचं आहे, नंतर माहीम संघातलेच खेळाडू आहेत. मी दिनेश लाड सरांना विनंती करतो त्यांना ते कॅश प्राईज द्यायचं आहे. सोमोशे क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब आयोजित वाडवळ प्रीमियर लीग वर्ष 12वे विजेता संघ ठरलेला आहे माहीम संघ. हे पारितोषिक आपल्याला हेमंत म्हात्रे यांच्यातर्फे दिलं जातं. सलग 12 वर्ष हे पारितोषिक आपल्याला हेमंत म्हात्रे माजी चेअरमन वसिकास बँक सहकारी बँक हे देत आहेत. विजेता संघ माहीम संघ उत्कृष्ट असा खेळ केलेला या सामन्यामध्ये त्यांनी पूर्ण सामन्यामध्ये उत्कृष्ट असा खेळ करून त्यांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे. माहीम संघाने स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचं आम्ही इथे हार्दिक अभिनंदन करीत आहोत. 2025चा विजेता माहीम संघ. अभिनंदन माहीम संघ, अभिनंदन मथाणे संघ. 3 दिवस ही स्पर्धा आपण आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी तुम्हाला माहितीच असेल ही लेदर बॉल म्हणजे खर्चिक स्पर्धा असते आणि हा खर्च उतरणारे आमचे प्रायोजक यांच्या आम्ही जे आपण बॅनर बघत आहेत त्या प्रायोजकांचं सगळ्यांचं तिकडे नाव लिहिलेलं आहे. त्या सर्व प्रायोजकांना आम्ही त्यांचे आभार मानत आहोत की सलग 12 वर्ष ते आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक मदत करत असतात. त्या प्रायोजकांचे मी आभार मानतो. वसई महानगरपालिका ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्या महानगरपालिकेचे आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे समाज मंदिर ट्रस्ट ज्यांनी आम्हाला तिथे जेवणाची व्यवस्था करण्याची मोफत अशी जेवणाची व्यवस्था करून दिली त्या समाज मंदिर ट्रस्ट तसेच जगदीश भाऊ यांनीसुद्धा आम्हाला त्यांच्या वास्तूमध्ये आजच्या जेवणाची व्यवस्था करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. संदीप स्वप्नील मंडप डेकोरेटर्स याचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. जे आपण लाईव्ह प्रक्षेपण बघत होतो ते DNBचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. DBN लाईव्हचे आम्ही आभारी आहोत. साऊंड सिस्टीम जी उत्कृष्ट 3 दिवस दिली तसंच समालोचन या सर्वांचे पंच यांचे आम्ही आभारी आहोत.
तसंच या मैदानावर तुम्ही पाहत असाल की धक्का बांधायचं काम चालू आहे, परंतु या स्पर्धेसाठी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे ते उमर खत्री यांनी आम्हाला 2 दिवसामध्ये जे काही काम होते ते साफसफाई करून सहकार्य केलं, त्याबद्दल उमर खत्रीसुद्धा यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेसाठी ज्या कोणी आम्हाला सहकार्य केलं आणि चुकून त्यांचं नाव राहिल्याचं या सर्वांचे आभार मानून हा बक्षिसाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि परत 13व्या पर्वासाठी पुढच्या वर्षी आपण भेटूया. धन्यवाद.